नरुडे यांच्यावर आपण असा आरोप आहे की आपण त्यांना डांबून ठेवलं, 2 तास शिवीगाळ केली, मारहाणीचा प्रयत्न केला, जीवे मारण्याची धमकी दिली, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? आज आमच्या शिरसी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी त्यांना रुजू होऊन आज 2 महिने झालेले आहेत. 2 महिन्यात त्यांनी माझं बहुमत आहे, मी उपसरपंच आहे गावामध्ये, माझं बहुमत असताना आमच्या कुठल्याही सदस्याला विश्वासात न घेता पहिल्याच वेळेस त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये 2 सदस्यावर कोरम पूर्ण नसताना त्यांनी मासिक बैठक घेतली. मासिक बैठक घेऊन परत नंतरही आम्ही विचारणा केली, बा तुम्ही असं काय केलं ना. आम्ही नोटीस पाठवली होती, त्याचा त्यांच्याकडे कुठला पुरावा नाही, नोटीस आम्हाला आलेली नाही किंवा आमच्या ह्याच्यावर सह्या नाहीत. परत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गावात आज कुठल्याच माणसाचे फोन उचलत नाहीत. त्यांच्या जर तुम्ही त्यांची कॉल हिस्ट्री जरी चेक केली की मान्यांना गावातील 100 लोकांचे काम असतं, गावातील लोकांच्या अडचणी मुळामध्ये त्यांच्या प्रथम अडचणीत लोकांना गावातील जन्म दाखला, मृत्यू दाखला हे ते शासकीय कर्मचारी असताना या गावातील लोकांना ही सुविधा त्यांनी पुरवल्या पाहिजेत आणि रोज शासकीय कार्यालयामध्ये ग्रामपंचायतला त्यांनी आले पाहिजेत. तर त्यांनी रोज काही येत नाहीत, कुण्या सदस्याला विश्वासात घेत नाहीत, काही नाही. परत मी यांच्या विरोधामध्ये 3 तारखेला मान्य गटविकास अधिकारी यांच्याकडे एक विनंती अर्ज केला की आम्हाला ग्रामसेवक बदलून द्या, की यांच्याशी आमचं पटत नाही किंवा हे आमच्या गावातील आमचे कामं करत नाहीयेत. तर BDO साहेबांनी यांच्या विरोधात सुनावणी ठेवली. 4 तारखेला सुनावणी, तरी 4 तारखेला सुनावण्यात त्यांनी हजर झाले नाहीत. आम्ही गावात गेलो, दुसऱ्या दिवसाला विचारणा केली, साहेब तुम्ही माझा फोन का उचलत नाहीयेत, फोन का उचलत नाहीत, गावात माझा आट पाहिजे, मला आट का देत नाहीत. याची विचारणा केल्यानंतर त्यांना राग आला आणि मी पत्र का दिलं याच्या विरोधात त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या विरोधामध्ये FIR दाखल केलेला आहे. आणि पूर्णपणे ग्रामसेवकांची तो चूक आहे आणि मला एक बदनाम करण्याचं कटकारस्थान नरुडे ग्रामसेवक यांचं चालू आहे. हे खरं आहे का की आपण त्यांना